इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। सेवानिवृत्तीला अवघा एक आठवडा बाकी असतानाच यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख यांची IAS साठी निवड झाली आहे। त्यामुळे त्यांना थेट 2 वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे। नोव्हेंबर 2023च्या पहिल्या आठवड्यात भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन लेखी परीक्षेत उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांनी बाजी मारली होती। शेख यांनी 281 अधिकाऱ्यात 13वा क्रमांक पटकावल्याने ते दिल्ली येथे होणाऱ्या यूपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते। 29 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीकरिता बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची 100 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा IBPS मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आली होती। सदर परीक्षेसाठी 281 अधिकारी उपस्थित होते। या परीक्षेचा निकाल लागल्यावर त्यात 51 गुण मिळवून आयुक्त अजित शेख यांचा 13वा क्रमांक लागला होता। या परीक्षेत प्रथम 20 मध्ये येणारे अधिकारी पुढील आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या यूपीएससी बोर्डच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते। त्यात अजित शेख यांचाही समावेश होता। अजित शेख हे 1994 बॅचचे अधिकारी असून त्यांनी नागपूर, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महानगरपालिकेत उपायुक्त पदभार सांभाळला आहे। काही वर्षांपूर्वी त्यांची पदोन्नती झाल्यावर त्यांची धुळे महानगरपालिकेत आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती। अजित शेख हे 13 जुलै 2022 पासून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार हाताळत आहेत।